देवळा तालुक्यातील महालपाटणे येथे काल एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून गिरणा नदीच्या पात्रात पोहताना 19 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. कल्पेश बाबाजी भांडोरे असे मृत तरुणाचे नाव असून तो आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ होता. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे आणि सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कल्पेश हा आपल्या मित्रांसोबत दुपारच्या सुमारास क्रिकेट खेळत होता. खेळ संपल्यानंतर वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे थोडा थंडावा मिळावा म्हणून तो आपल्या मित्रांसह महालपाटणे येथील गिरणा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेला. सुरुवातीला सर्वजण आनंदात पोहत होते, मात्र काही क्षणातच परिस्थितीने अचानक गंभीर वळण घेतले. पोहत असताना कल्पेश अचानक खोल पाण्यात गेला आणि क्षणातच तो मित्रांच्या नजरेआड झाला. मित्रांनी तातडीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने आणि खोल भाग असल्यामुळे त्यांना त्याचा मागमूस लागला नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरात मोठी गर्दी जमली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन मालेगाव येथील पट्टीचे गोताखोरांना पाचारण करण्यात आले. दरम्यान देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक मेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विनय देवरे यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. गोताखोरांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर कल्पेशचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी देवळा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेतील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे कल्पेशच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून तोच कुटुंबाचा प्रमुख आधार होता. घटनास्थळी आईवडिलांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. एका क्षणात कुटुंबाचा आधार हिरावल्याने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे नदी, तलाव अशा ठिकाणी पोहताना आवश्यक ती खबरदारी घेणे किती गरजेचे आहे याची जाणीव पुन्हा एकदा प्रकर्षाने झाली असून अशा घटना टाळण्यासाठी व्यापक जनजागृती होणे अत्यावश्यक असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी न्यूज इन्चार्ज सुनील वेलदार, महालपाटणे, देवळा, नाशिक.